इंधन तुटवड्यामुळे मुंबईतील बेकऱ्यांना मोठा फटका बसतोय। बेकरीत 2 दिवसाला जवळपास 3 सिलेंडर लागतात। मात्र आता सिलेंडरसाठी 1 महिना वेटिंगसाठी जाणार आहे। अनेक कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह बेकऱ्यांवर चालतो आणि त्यामुळे सरकारने इंधनाचा पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा अशी मागणी बेकरी कर्मचाऱ्यांनी केली आहे। ही माझ्या मागे उभी असलेली भट्टी म्हणजे लाकूड कोळशाली, ती पूर्णतः बंद करण्यात आली होती। त्याच्यानंतर त्याच्याऐवजी मशीन बेकरी सुरू करण्यात आली, पण त्या बेकऱ्या ज्या आहेत ते एलपीजी सिलेंडरवर वापरल्या जायच्या। पण आता या बेकरी चालकांना सुद्धा एलपीजी सिलेंडर मिळत नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊयात। दादा, तुमच्या बेकरीचं नाव काय? किती वर्षांपासून ही बेकरी सुरू आहे? 90 वर्षाच्या पुढे गेली। नाव काय? गोमंतक हिंदू बेकरी। पण आता खरं तर गॅस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार सगळ्याच बेकरी धारकांकडून येते। तुमची सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती खराबच आहे। आज वर्कर बसून आहेत आणि आज सकाळपासून काही काम झालंय? काय नाही काम झालंय, सगळं बंद आहे। एलपीजी सिलेंडर येतोय का? एलपीजी सिलेंडर घेतो, पण आता तो आज आलाय का या आधी किती दिवस? अगोदर आलाय। 2-3 दिवसाला लागतो, 2 सिलेंडर लागतात। मग आता ते कालपासून आले? कालपासून आले नाहीत। आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत की रवीजी, किती दिवसांपासून इथं काम करत आहात आणि आता काय परिस्थिती सध्याची? मी 16 वर्ष झाले इथं काम करतो, 2009 पासून करतोय। पण आता कोळशावरची भट्टी बंद झाल्यामुळे आम्हाला जाम प्रॉब्लेम झाला आहे। डिझेल होती ती पण बंद झाली, आता एलपीजी वरती गॅसवरती बनवल्या, त्यात पण आता सर्व बंद झालंय। तर 2-3 दिवस तर आता पुढचे काय जातील न जातील त्याचा हे नाही, पण लोकांना जाम त्रास होतोय। वडापाव ही प्रतिष्ठेचं खाद्य मानलं जातं की कोणीही मुंबईत आला की वडापाव खातो, चाय ठोस खातो, खारी ठोस खातो। पण आता ह्या सगळ्यांना बेकऱ्यांना सुद्धा या युद्धाचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। जर्नलिस्ट विजय देसाई सह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.